हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे. कांदा छान उभा कट करून घेतलेला आहे, त्याचबरोबर लसूण पण छान बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे धुवून स्वच्छ बारीक चिरून, आणि एक टमाटा चिरून घेतलेला आहे बारीक. तर इथे सोयाबीन बघा मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते, ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि पिळून घेतले, सर्व पाणी मी काढून घेतले सोयाबीनचं. आणि एक बटाटा घेतला होता, त्या बटाट्याच्या मी अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत. तर हे आता हे साईडला ठेवूया. आता इथे एक बाउल घेतलाय बघा, त्या बाउलमध्ये आपल्याला काय करायचं, हे तांदूळ मी एक डबा घेतलेले आहे, ते तांदूळ आपल्याला हे बाउलमध्ये टाकून द्यायचे सर्व. आणि त्यानंतर काय करायचे मैत्रिणींनो, हे तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत, कारण तांदळाला पावडर वगैरे असती. तर पाहू शकता स्वच्छ तांदूळ मी 2-3 पाण्याने हे धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचे बघा, पुढे मी सांगते तुम्हाला. गॅस का आता वाढायचे, तर गॅस इथे मी पेटवून घेणार आहे मैत्रिणींनो. आणि गॅसवर आपल्याला कुकर ठेवून घ्यायचा आहे. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही. पाहू शकता तुम्ही. कुकर आपला गरम झाला ना, त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचे बघा कुकरमध्ये. साधारण मी 1-1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि तेल आपलं गरम झालं ना, तर मोहरी टाकून घ्यायची बघा. मी 1 चमचा मोहरी घेतलेली. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा. पाहू शकता तुम्ही, मोहरी छान तडतडली तर जिरं टाकून घ्यायचे. आणि मैत्रिणींनो, जिरं पण छान फुललं ना, त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. मी लसूण घेतला होता बारीक चिरून, एकदम भरपूर सारा. लसूण पण तेलावर छान आपल्याला परतून द्यायचं आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची तेलावर आपल्याला, जेणेकरून आपली फोडणी जळत नाही. आणि तेलामध्ये कोथिंबीर टाकली की सुगंध पण खूप छान येतो. हे ते छान परतल्याच्या नंतर आपल्याला मी इथे कांदा कापून घेतलेला मीडियम साईजचे 2 उभा, तो टाकून दिलाय. आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला तर मैत्रिणींना शेअर करा. तर कांदा थोडा आपला परतल्याच्या नंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचं आहे बघा. टमाटा आणि कांदा हे दोन्ही छान परतून द्यायचे आता तेलावर. मैत्रिणींनो, खूप झटपट रेसिपी आहे ही, घाईच्या कामात तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीनेच करा. इथे बघा सोयाबीन आणि बटाटा आपल्याला तो पण तेलावर परतून द्यायचा 1-2 मिनिटं. सोयाबीन बटाटा कसं तेलावर परतला ना मैत्रिणींनो, जरा खायला त्याची टेस्ट वेगळी लागते. आणि तुम्ही तसंच जर टाकलं तर ते वेगळं लागतं जरा टेस्ट त्याची. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन बटाटा तेलावर छान परतून घ्या. आणि जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते. तर छान ही परतून झालेली आहे आपलं, बघू शकता. त्यानंतर काय करायचे पुढे बघा, मी इथे हे घेतलेत मसाले घेतलेले आहेत. हळद घेतलेली आहे 1 चमचा, कांदा मसाला 2 चमचे घेतलेले आहे, धना पावडर घेतलेली आहे मी 1 चमचा, आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे 1 चमचा. तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत कांद्यासोबत. मैत्रिणींनो, खूप छान रेसिपी आणि झटपट होणारी आहे. तर हे छान मिक्स झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले, ते आपल्याला इथे सोडून द्यायचेत आता.
आणि हे तांदूळ पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा। 1-2 मिनिटं हे तांदूळ पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तांदूळ छान परतले ना मैत्रिणींनो, भाताची टेस्ट पण अगदी वेगळी लागते। तर पाहू शकता तांदूळ छान परतलेले आहेत। इथे मी 1 डब्बा तांदूळ घेतलेलं, तर 2 डब्बे मी पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे भात आपला एकदम मस्त मोकळा फडफडीत होतो। हे प्रमाण मी बरोबर आहे एकदम परफेक्ट। तर पाणी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची बघा। भरपूर सारी मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिली आणि त्यानंतर सर्व मिक्स करायचे आपल्याला। मिक्स झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। मीठ टाकून झाल्यावर परत एकदा आपल्याला हे भात हलवून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा, आवडला व्हिडिओ तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा। ते छान आपले हे मिक्स करून झालेले आहे, तर आपण आता कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या भाताच्या करून घ्यायच्यात। कुकर थंड झाला की मी तुम्हाला दाखवते भात आपला झालाय का म्हणून। तर पाहू शकता कुकर आपला थंड झालेला आहे, तर झाकण खोलून पाहूया आपण आता भात झालाय का आपला। पाहू शकता मैत्रिणींनो छान भात आपला असा मस्त मोकळा झालेला आहे बघा। पाणी अगदी बरोबर टाकलं ना भात पण छान होतो, गिचका होत नाही आणि कमी पण पाणी पडत नाही त्याला। त्यामुळे 1 डब्बा तांदूळ असले की 2 डब्बे पाणी तुम्ही टाका। काय काय तांदळाला कमी पाणी लागतं, काय कायांना जास्त लागतं, असं पण असतं। तर पाहू शकता भात आपला झालेला आहे हो मस्त एकदम। तर ही भाताची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो।